सुधीर भाऊंच्या प्रचार सभेला उपस्थित आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे। आपण सगळ्यांनी स्वागतासाठी सज्ज राहा। आज सुधीर भाऊंच्या प्रचार सभेला उपस्थित आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आठवले साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित खासदार, आमदार आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, खरं म्हणजे आज प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीवर प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळालेले आपले जगामध्ये सगळ्यात नंबर 1 ची लोकप्रियता असलेले आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची सभा, पहिली सभा इथं होतीये। सुधीर भाऊ, आपण भाग्यवान आहात। आणि महाराष्ट्रामध्ये पहिला प्रचाराचा नारळ चंद्रपूरमध्ये फुटतोय। हा केवळ योगायोग नाही, तर ही विजयाची आपली नांदी आहे। आणि म्हणून मी सुधीर भाऊंना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या सभेला लोटलेला जो जनसमुदाय जो आहे, जनसागर आहे, आताही माणसं नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेत आणि जवळपास 5-6 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। खरं म्हणजे हा खऱ्या अर्थाने आज हा जनसागर, उद्याचा गुढीपाडवा आपण या ठिकाणी साजरा करतोय की काय, अशा प्रकारचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहतोय। आणि म्हणून असा जल्लोष आपल्याला 4 जूनला करायचा आहे, निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर। खरं म्हणजे त्या दिवशी सुधीर भाऊ, आपण तर विक्रमी मताने विजयी व्हाल आणि आपण NDA आणि आपला पक्ष आणि मोदीजी दिग्विजयाची गुढी देखील उभारतील आणि मोदीजी पंतप्रधान म्हणून हॅट्रिक देखील लावतील। अशा प्रकारचा हा 4 जून आपल्याला साजरा करायचा आहे। 140 कोटी जनतेने मोदीजींना पुन्हा एकदा फिर एक बार 140 कोटी देशवासियांनी ही गॅरंटी घेतलेली आहे। आज मार्केटमध्ये, देशामध्ये जशी मोदी गॅरंटी चालते आणि इतर लोकांच्या गॅरंटीवर कोणी भरोसा करत नाही, त्याच मोदीजींना देशवासियांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्याचा निश्चय केलाय, संकल्प केलाय, निर्धार केलाय। आणि म्हणून आज आपण पाहिलं, मगाशी सुधीर भाऊ म्हणाले, UPAच्या काळामध्ये आपला देश काय परिस्थितीमध्ये होता, दहशतवादी हल्ले, भ्रष्टाचार, घोटाळे, बॉम्बस्फोट, दंगली, अशा गोष्टींनी त्रासलेला आपला देश देखील लोकांनी पाहिला आहे। परंतु गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये एक विकासाचा जोश, उत्साह, जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। नवा जोश, नव चैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे। आणि म्हणून काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळात जेवढी कामं झाली नाहीत, तेवढी आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या काळात झाली। हा इतिहास सगळ्यांसमोर ताजा आहे। खरं म्हणजे त्यांनी जाहीरनामा दिलाय, खरं म्हणजे त्यांना आपण 50 वर्षाचा हिशोब मागितला पाहिजे। 50 वर्षात देशाला तुम्ही कुठं घेऊन गेलात?
आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा त्यांना अधिकार नाही. खरं म्हणजे त्यांनी माफीनामा जाहीर करायला पाहिजे होता, कारण देशाला खड्ड्यात घालण्याचं काम त्यांनी केलंय. ज्या ब्रिटिशांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांच्या देखील कारकिर्दीला मोदीजींनी पाठी ढकललं, मागे घातलं. या देशाला विकासाच्या एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं. या देशाला पूर्ण जगभरामध्ये आपलं नाव रोशन करण्याचं काम त्यांनी केलं. आज मोदीजींमुळे करोडो राम भक्तांचं स्वप्न राम मंदिराचं, बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिराचं मोदीजीने पूर्ण केलं. आणि म्हणून मोदीजींना मनापासून धन्यवाद द्यावे थोडेच आहेत. आणि म्हणून जय श्रीराम. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मोदी है तो सब मुमकिन है. मोदी है, मोदी जी है तो सब कुछ मुमकिन है. अशा प्रकारचं काम ते करतायत. आणि म्हणून आज एक असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, जे न कभी थकते हैं न कभी रुकते हैं. ऐसे ही लोग देश को बदलते हैं, देश का विकास करते हैं. उनका नाम है नरेंद्र मोदी. इसका हमें पूरा गर्व है, अभिमान है. आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. आज जगभरातले प्रमुख राष्ट्रपती असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, प्रधानमंत्री असतील, कोणी मोदीजींना बॉस बोलतात, कोणी वाकून नमस्कार करतात, कोणी गळा भेट घेतात. हे कधी चित्र आपण पाहिलं नव्हतं. आणि म्हणून देशाची खऱ्या अर्थाने एक प्रगती करणारा हा नेता आपल्याला लाभलेला आहे. आणि दुसरीकडे काय ना, त्यांच्याकडे झेंडा ना अजेंडा. त्यांचं एकच आहे, कट, कमिशन आणि करप्शन. करप्शन फर्स्ट, आपल्याकडे मोदीजींकडे नेशन फर्स्ट. हे फरक आहे. हा फरक आहे. आपल्याकडे अजेंडा आहे देशाच्या विकासाचा, देशाच्या प्रगतीचा. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी मोदीजींना ऐकायला आलोय. आणि त्यामुळे या देशामध्ये ज्यांनी या देशाला पुढे नेलं, या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली, हे देश महासत्तेकडे घेऊन जात आहेत, असा अजेंडा आपला आहे. आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना समान नागरी कायदा नको, त्यांना समलिंगी संबंध हवे, अशा प्रकारचे बोगस लोक ज्या ठिकाणी आज आपल्या समोर उभे आहेत, त्यांना चारी मुंड्या चित करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि मोदीजींची अबकी बार 400 पार, अबकी बार 45 पार, हे महाराष्ट्राचा संकल्प आहे, महाराष्ट्राचा निर्धार आहे. तो आपण पूर्ण करूया. सुधीर भाऊंचं या ठिकाणी 19 तारखेला आणि अशोक नेते यांचा देखील 19 तारखेला कमळावरच्या निशाणीचं बटन दाबून आपण रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिस क्षण का हमें इंतजार था, भारत के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र जी मोदी, इनका जोरदार तालियों के साथ हम सब स्वागत करेंगे. भारतवर्ष के यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी मोदी